एक नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय बघा. एक कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स forms a real and inverted image of an object at a distance of 100 centimeter from it. Okay, where should be object placed in front of lens so that the size of image is a twice the size of object. Also calculate power of the lens. ओके, पहिली गोष्ट तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायला पाहिजे आणि मग डेटा व्यवस्थित लिहा. काय दिले बघा, कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स. फोकल लेंथ काय असते, पॉझिटिव्ह, बरोबर. An object is at distance, image of object, very important, image of object at distance 100 centimeter from it. म्हणजे व्ही दिले, रिअल इमेज म्हणजे पॉझिटिव्ह 100 सेंटीमीटर. वेअर शुड ऑब्जेक्ट प्लेस इन फ्रंट ऑफ लेन्स. वेअर शुड मीन्स काय असणार, काय फाइंड करायचं, ऑब्जेक्ट डिस्टन्स फाइंड करायचं जे यू आहे. मग त्यासाठी डेटा काय दिलाय, साईज ऑफ इमेज. साईज ऑफ इमेज म्हणजे एच आहे, इज 2 times size of object. Okay, as well as they asked to calculate power which is 1 by f. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायची पाहिजे, सॉरी फ्रिक्वेन्सी नाही, फोकल लेंथ फाइंड करायला पाहिजे, बरोबर. मग यू एफ फाइंड करायचं म्हणजे यू नोन पाहिजे. मग यू कसं फाइंड करणार, तर त्यासाठी विचार करा, त्यासाठी हे रिलेशन फार महत्वाचं आहे. ओके, बघा, मॅग्निफिकेशन is hi upon h naught is equal to v by u, right? hi alert 2h naught divided by h naught is equal to v 100 अपॉन मायनस, ठीक आहे, अपॉन यू कॅल्क्युलेशन मध्ये मायनस यू घेतो, ठीक आहे, मायनस यू. ओके, तर एच नॉट गेट कॅन्सल, सो यू किती आलं, इट इज अ -100 डिवाइड बाय 2 मीन्स इट इज -50, बरोबर. ऑब्जेक्ट यू नेहमी निगेटिव्ह असते, लेफ्ट साइडला असते, बरोबर. आता राहिला पी, पी साठी एफ फाइंड करायला पाहिजे. मग लेन्स फॉर्म्युला काय आहे, लेन्स फॉर्म्युला, आपल्याला लेन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे आता. लेन्स फॉर्म्युला इज 1 बाय एफ, जे आपल्याला फाइंड करायचंच नाही, इज पॉवर, बरोबर, इज 1 बाय व्ही मायनस 1 बाय यू, बरोबर आहे. म्हणजे पी इज इक्वल टू जे पॉवर फाइंड करायचं आहे 1 बाय व्ही. व्ही हाऊ मच, व्ही दिले 100 सेंटीमीटर, 100 मायनस यू इज -50, मायनस मायनस प्लस झालं
बरोबर की नाही? सो P is 1/100 प्लस 1/50. आता या 50चं डिनॉमिनेटर आपण सेम करूया. मग 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे 1/100 ॲज आपण न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करूया. किती येणार? इट इज 2/100. 2/100. इज इट क्लिअर? सो पॉवर आली is 3/100. बट हे युनिट सेंटीमीटर आहे. as 1 centimeter is 100 centimeter is 1 meter. म्हणजे 3/meter 1 meter. बरोबर. सो पॉवर 3 meter raised to -1. So power is equal to 3D. इज आन्सर. समजला प्रॉब्लेमचा काय ना? ओके, टेक डाऊन.